चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सध्या म्हणण्यापेक्षा कंटिन्यू एक्झामचे अपडेट, तुमचे परिपत्रक, राज्य सरकारचे आदेश जे काय असेल ते चालूच असतं, लक्षात घ्या. याच्यामध्ये अभ्यासामध्ये काही गोष्टी आपल्याकडून दुर्लक्षित होऊ शकतात, म्हणून आपल्या युट्यूब चॅनलवरती या सगळ्या बातम्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम होतं. तर सीडीपीओ ही जी डिपार्टमेंट आहे किंवा सीडीपीओच्या जे पोस्ट आहेत, अतिशय विद्यार्थीप्रिय अशा पोस्ट आहेत, लक्षात घ्या. आणि सीडीपीओचा सिलेबस, त्याची पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, जसं की ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका असेल, बरोबर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे नवीन पुस्तक आपलं आलेलं आहे, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक ज्ञान. हे पुस्तक बघा, ओके. तर हे नवीन पुस्तक आहे. त्याच्यानंतर सरळ सेवा भरती असेल, मराठी शब्दसंग्रह असेल, अंकगणित बुद्धिमापन चाचणी असतील, तर ही सगळी पुस्तकं तुमच्या एक्झामसाठी वन स्टॉप सोल्युशन ठरतात. आणि ही सगळी पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, आजचं हे लेक्चर आपलं कशासाठी आहे? त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, एक न्यूज आपली आलेली आहे इथं. ती न्यूज आपल्याला बघायची आहे. महिला बाल विकास आयुक्तालय यांची ही न्यूज आहे. न्यूज काय आहे आपण बघूया. तर न्यूज मध्ये तुम्हाला इथं काय दिलंय बघा, की आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ गट क संवर्गातील लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी या संवर्गाच्या सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पद भरायची आहेत, लक्षात घ्या. तर पद कोणती आहेत? पद आहेत इथं ग्रुप सी ची आहेत, लक्षात घ्या. लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी. ठीक आहे, ओके. लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी. तर ही संगणक आधारित एक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा आहे. कशी आहे? ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही, लक्षात घ्या. 10/2/2025, 13/2/2025 ते 17/2/2025 विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि लघु लेखक उच्च श्रेणी, लघु लेखक निम्न श्रेणी लेखी परीक्षेमध्ये 45% गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ना, ती संकेतस्थळावर दिनांक 15/7/2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, बरोबर. इथं बघा, आता उक्त नमूद पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये लघु लेखनाबाबत नमूद केलेल्या माहितीनुसार इंग्रजी किंवा मराठी भाषेतून परीक्षा घेण्यात येणार आहे. ओके. त्याबाबत उमेदवारांची यादी, व्यावसायिक परीक्षेसाठी अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, गुणदान पद्धती याची सविस्तर माहिती कधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे? 1/6/2026 ला. ठीक आहे. लघु लेखक उच्च श्रेणी, लघु लेखक निम्न श्रेणी या पदाची व्यावसायिक परीक्षा दिनांक 19/6/2026 पुणे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सदर व्यावसायिक परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, परीक्षा केंद्राची माहिती प्रसिद्धी पत्रकासह जोडलेली आहे. बघा, उमेदवारांचं परीक्षेचं सत्र, वेळ याच्या बाबतची माहिती त्यांच्या ऍडमिट कार्ड वरती नमूद करण्यात आलेली आहे. तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. सदर व्यावसायिक परीक्षेचे प्रवेश पत्र संबंधित उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या ईमेलवर पाठवण्यात येणार आहे. तुमचा ईमेल चेक करा, जो ईमेल तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला आहे. जर तुम्हाला प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही, बरोबर, किंवा दुरुस्ती करायची असेल, तर इथं तुम्हाला एक ईमेल ID दिलेला आहे WCD चा. तो ईमेल ID तुम्ही वापरून त्याच्यावरती संपर्क करू शकता. हा ईमेल ID बघा, ओके. सदर व्यावसायिक परीक्षेस उमेदवारास अनुपस्थित जर राहिले तर काय होतं? दुसरी संधी देण्यात येते का? अजिबात नाही, लक्षात घ्या. दुसरी संधी देण्यात येत नाही. व्यावसायिक परीक्षेस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारास
सदर भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरता संबंधित उमेदवारास अपात्र करण्यात येईल. जर तुम्ही ही परीक्षा नाही दिली तर पुढच्या टप्प्याला तुम्हाला अपात्र केलं जातं. 7वा मुद्दा इथं आहे की सरळ सेवा भरती प्रक्रियेबाबत अद्ययावत सूचना, निकाल व इतर माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सीडीपीओच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. हे प्रसिद्धी पत्रक आहे 12/6/2026 अतिशय महत्वाचं आहे बघा. तर ही छोटीशी आपली न्यूज होती सीडीपीओ बद्दल. तर तुम्ही या ईमेल आयडी वरती काही तुमच्या शंका असतील तर विचारू शकता. बाकी तुम्हाला सीडीपीओ संदर्भात, सिलेबस संदर्भात, पुस्तकासंदर्भात काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.